नमस्कार रामराम मंडळी, आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी सकाळी कामाला गेले होते। मी एक जेवणाचं काम करते। तर तुम्ही पाहू शकता मुंबईमध्ये अशा प्रकारच्या लिफ्ट असतात बिल्डिंगमध्ये। तर वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचा उपयोग करतात। तर मी तिसऱ्या मजल्यावरती काम करते। मी लिफ्टमधून बाहेर पडले आणि एक टिफिन बनवलेला आहे। त्या टिफिनमध्ये आज मी बनवलेला आहे शिमला मिरचीची भाजी, शेंगदाण्याचा कूट टाकून। त्यानंतर 2 बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत, त्यांना चांगल्या प्रकारे तूप लावलेलं आहे। थंडीमध्ये बाजरीची भाकरी अत्यंत उपयुक्त असते। त्याच्यानंतर मी नाश्त्यासाठी बनवलेला आहे इडली। तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट अशा इडल्या झालेल्या आहेत। आणि इडलीसाठी चटणी, तर चटणीमध्ये मी टाकलेलं आहे खोबरं, कोथिंबीर आणि मिरची आणि कढीपत्ता आणि राईचा तडका दिलेला आहे। त्यानंतर मी दुसऱ्या दिवसासाठी मूग ठेवले आहेत मोड येण्यासाठी, जे की आपण थंडीमध्ये स्प्राउट हे खाल्ले तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रथिने मिळतात, विटॅमिन्स मिळतं, कॅल्शियम मिळतं। आणि मी काकडी पण कापलेली आहे। नंतर मी आले घरी। वेदच्या शाळेमध्ये आज क्रिसमसची पार्टी होती, तर वेदला रेडी केलं। आज पार्टीचे वेअर ड्रेस होता, तर तो ड्रेस घातला आणि आम्ही वेदच्या स्कूलमध्ये निघालो। वेदची शाळा जवळच 10 मिनिटे चालत जावं लागतं। तर मी वेदला शाळेत सोडलं आणि नंतर मी ऑफिसला गेले। मग बघा, तुम्ही पाहू शकता वेद किती खुश आहे ते। आज पार्टी आहे तर, कारण आज क्रिसमसचं गिफ्ट पण भेटतं। नंतर ऑफिसला पोहोचले। दिवसभर ऑफिसचं काम करून घरी आल्यावरती मुलं आले तर तिथे काही मुले बसली होती अभ्यास करत। दोघेही रोज एकमेकांचा अभ्यास घेतात आणि आल्याला रोज दोघेजण अभ्यास करतात। नंतर मी बाजारामधून मेथीची भाजी आणि मिरच्या आणल्या होत्या, त्या साफ करून घेतल्या, स्वच्छ करून ठेवल्या, कारण दुसऱ्या दिवशी टिफिन लागतो सकाळ सकाळ। मग ते मी आदल्या दिवशीच त्याची तयारी करून ठेवते। त्याच्यानंतर आम्ही गेलो हळदी कुंकवाला। आमच्याकडे हळदी कुंकू होतं आज, तर मी हळदी कुंकवाला गेले होते। तुम्ही बघा बायकांची किती लाईन लागली आहे, जे आपण वाण देतो त्या वाणासाठी खूप साऱ्या महिला जमा झाल्या होत्या। त्यानंतर घरी आले। अशा प्रकारे माझा आजचा दिवस गेला। थँक्यू।